राघव सोडा नाही अतुल. अतुल नाहीये इथे. शांत हो बरं. आनंदीला बोलवू का? अतुल थांब. काय होतंय तुला? अतुल राघव काय झालं राघवला? आई थांब बघते. हा अगं काय झालं बाबाला? चिंकू चिंकू काही नाही झालं, काही नाही झालं. आई गेली ना, इथे बस बस टीव्ही पाहतो. हा राघव काय होतंय बघ ना. अहो काय होतंय? हा काहीतरी वाईट स्वप्न पडलंय त्याला. आधी त्याला उठव. या सगळ्याचा वाईट परिणाम झालाय त्याच्या मनावर. असं व्हायला नको. उठव आधी त्याला. अहो उठा बरं. डोळे उघडा आधी. काही नाही, स्वप्न आहे. वाईट स्वप्न पडलंय तुम्हाला. डोळे उघडा बरं आधी. डोळे उघडा. काही नाही झालंय. मी आहे इथे तुमच्या सोबतच आहे मी. वाईट स्वप्न पडलं असेल तुम्हाला. तुम्ही बरे व्हा बरं आधी. बरं होऊन त्या अतुल भाऊंना काय धडा शिकवायचा तो शिकवा. तुम्ही कसलाच विचार नका करू. आता त्रास होतोय तुम्हाला. आणि वर्षाताईंबद्दल तर अजिबात विचार करू नका. मी बोलले त्यांच्याशी केस बद्दल. त्या घेतील तुम्हाला समजून. तुम्ही कसलीच काळजी करू नका. वर्षामुळे नाही घाबरत आहे तो अतुलला. मग आनंदी. हा आनंदी राघव समोर सगळं नाही बोलता येणार मला तुझ्याशी. शांत कर त्याला आणि मग वरती ये. आनंदी. हो इथेच. पाणी देऊ तुम्हाला? अहो पाणी घेता? झोपा. आई काय चाललंय तुझं? पाय बरा झालाय तुझा आता? काय नाही रे राघवा. ही व्हीलचेअर हिचा विचार करते. कर्णिकांच्या नशिबाला चिकटलीये. नाही माझ्यासाठी आणली होती भाड्याने. आता माझं झालं. आता तू बसलास याच्यावर. मला काय म्हणायचंय, आपण विकतच घेतली असती तर स्वस्त पडली असती ना रे. तू पण काय विचार करशील आई काय बोलते. काय बघ ना नशीब. आता दोघांचे पाय असे. घर कसं चालायचं? आई काय ग काय झालं? आई मला जरा ह्यांच्याशी बोलायचं होतं. हो का? पण माझ्यासमोर कसं बोलणार? नाही नाही तसं नाही. थट्टा केली ग. बोल बोल. चल बाई मी जाते. माझा टीव्ही बघायचा राहिला. हात दे. सावकाश. बोल काय झालं? मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मला खरं खरं सांगा, तुमचा अपघात कसा झाला? आणि तो खरंच अपघात होता की दगाफटका? तुम्ही पोलिसांशी खोटं का बोलला? मला माहिती आहे तुमचं त्या बिल्डिंग मध्ये काही काम नव्हतं. आणि ती मी कामासाठीच गेलो होतो तिकडे. त्याला विचार त्याची बॅग कुठे, काय होतं त्याच्यात? त्या
त्या बॅगेत पुरावा होता ना, कुठे गेला तो पुरावा? विचार त्याला काय होता तो पुरावा. मला माहितीये अतुल भाऊंच्या विरोधात तुमच्याकडे मोठा पुरावा होता. कुठे गेला तो पुरावा? नेमकं त्या दिवशी काय झालं हे सगळं सांगून टाका मला. विचार त्याला त्या इलिगल बिल्डिंगच्या बांधकामावरती कोणाची चौकशी करायला गेला होता. अहो, कोणाची चौकशी करायला गेला होता तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये? ती वेळ आपल्यासाठी किती महत्वाची होती. आणि त्या दिवशी तर आपल्याला उशीर झाला होता ना, तुम्हाला कोर्टात पोहोचायला उशीर झाला होता, तुम्हाला कोर्टात पोहोचायचं होतं ना. मग तुम्ही का गेला होता तिथे बिल्डिंग मध्ये? तुम्ही खोटं बोलतायत ना, काहीतरी नक्कीच झालं त्या दिवशी. तुम्ही का नाही सांगत आहे? कोणामुळे ही अवस्था झाली आहे तुमची? कोणी केलं हे सगळं? तुम्ही असं नका करू. का खोटं बोलताय तुम्ही? काय करताय? सर तुम्ही सांगून टाका त्यांना काय झालं ते. नाही तुम्हीच बोला ना. नाही नाही सर तुम्ही सांगा काय असेल ते क्लिअर करून टाका. नाही नाही तुम्ही बोलून घ्या. काय रे असं खाली का उभ्या? सांगा. काय झालं मला कळेल का? सॉरी सर पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो. मग? पण अतुल फोनही उचलत नाही आणि त्याच्या घरीही कोणी नाहीये. घराला लॉक होतं. अरे हो, कुठेतरी बाहेर गेला असेल, घरी ते येत असेल ना. सर आपली माणसं दिवसातून 2दा जाऊन आले आणि पुढची तारीख आली तर पुढे प्रॉब्लेम होणार आणि ते जर हजर नसतील तर आपल्या साईडने ते वाईट दिसेल सर. आजूबाजूला विचारलं? हो सर आजूबाजूला चौकशी केली तर कळलं की ते गेले 7-8 दिवस गायब आहेत. 8 दिवस म्हणजे आपल्या आधीच्या डेट पासून? हो सर म्हणजे त्याच दरम्यान आपल्या समोरच्या वकिलांचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे राघवच्या ऍक्सिडेंट मध्ये अतुलचा हात आहे. पेशंट आहेत ते आमचे, ड्युटी आहे आमची. आणि पेशंटनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर आमची ड्युटी संपत नाही. हो हो बरोबर आहे तुमचं, पण मी बघितलं ना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती काम असतं ते. तरी तुम्ही बोलवल्यावर लगेच आलात, त्यासाठी खरंच धन्यवाद. ते सगळं ठीक आहे, पण हे अचानक कसं झालं? बरे होते ना ते, मग असा हा ताप अचानक कसा आला? नक्कीच कसला तरी स्ट्रेस घेतला असणार त्यांनी. ते ह्यांचा अपघात कसा झाला हे विचारत होते मी त्यांना. अहो का विचारलं तुम्ही त्यांना? ते पूर्णपणे अजून बरे झालेले नाही आहेत. तुम्हाला एवढं साधं कळत नाही? किती मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी ती. कदाचित त्यांच्या उत्तरांनी तुमचं समाधान होऊ शकतं, पण त्याचा त्यांनाच त्रास होणार आहे. हे बघा, त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या घटनेमुळे बदलून गेलंय आणि त्यांचा मेंदू ते विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्यांना त्याचीच आठवण करून देत आहात. मिसेस कर्णिक, एखाद्या मशीनवरती त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त लोड टाकलं ना तर ती गरमच होते. तसंच झालंय त्यांचं. फिजिकल इंजुरी जरी असली तरी घडलेल्या गोष्टीचा मेंटली परिणाम होतोच. तुम्ही ह्या गोष्टी टाळायला हव्यात. का विचारलं त्यांना? अहो तुम्ही जर म्हणत असाल की त्यांची आम्ही छान काळजी घेत आहोत तर त्यातला हा भागच नाहीये. अहो एव्हाना त्यांच्या पायाची मुवमेंट व्हायला हवी होती. 2-4 पावलं का होईना ते स्वतःच्या पायानी चालायला पाहिजे होते, पण तसं काहीच होत नाहीये. आय एम व्हेरी सॉरी टू से. हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेताना मी तुम्हाला बघितलं होतं, पण तितकी काळजी इथे घेतली जात नाहीये. पेशंट जवळ नुसतं बसून राहणं, त्याला वेळच्या वेळी औषधं देणं, या पलीकडेही पेशंटला बरं होण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. नुसतं पेशंटला औषधं दिली म्हणजे तो बरा होणार असं नाही आहे. आता तुम्हाला फिजिओथेरपिस्ट बोलवावं लागेल. त्याच्याकडून वेगवेगळे एक्सरसाइज करून घ्यावे लागतील. मिसेस कर्णिक, तुम्ही म्हणाला होतात की मी त्यांची घरी छान काळजी घेईन, पण तसं होत नाहीये.
एक लक्षात ठेव, ही संधी आहे त्यांची रिकव्हरी पूर्णपणे करून घेण्याची. तर मग ते नॉर्मल व्हायला खूप वेळ लागेल. आनंदी 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 हा अहो, तुम्हाला कळतंय का मिसेस कर्णिक मी काय बोलतोय ते? हो. काळजी घ्या त्यांची. त्यांना परत हा त्रास व्हायला नको. ते लवकर बरे झाले पाहिजे. माफ करा ना डॉक्टर, यापुढे मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. तुमच्याकडे कुठलीही तक्रार येणार नाही. ठीक आहे, येतो मी. त्यांची काळजी घ्या. मी सोडून येतो त्याला. काय गरज होती का तुला ऍक्सिडेंटचं विचारायची? हा अरे म्हटलं आता बरा होता माझा लेक, आता काय झालं त्याला? हा काय केलंस तू? नाही, माझी चूक झाली आहे. माझ्यामुळे यांना त्रास झाला. रमाताई, मलाही कळायला हवं होतं ना. तुम्ही बरोबर सांगत होतात मला. तुम्ही जे मला सत्य सांगितलं आहे ते सत्य यांना पचवण्याची शक्तीच नाही आहे यांच्यात. मला खरंच कळायला हवं होतं. चुकले मी. विचारायला नको होतं मी यांना. मी खूप घाई केली ना हे सगळं विचारण्याची. खरं तर माझीच चूक झाली. आत्ता ह्या क्षणी सत्य काय आहे, नेमकं काय घडलं, या सगळ्यापेक्षा आपल्याला राघव महत्वाचा आहे. मीच तुला उगीच हे सगळं विचारायला सांगितलं. आपल्याला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, पण ते राघवला विचारून नाही. आपल्या दोघींना ते शोधायचं आहे. आपल्याला आता राघवला नाही त्रास द्यायचा आहे. कोणत्याही गोष्टीचा त्याला ताण येता कामा नये. काहीही करून आता आपल्याला दोघींना राघवला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझी चूक झाली. मला नीट करून घेता आलं नाही तुमच्याकडनं एक्सरसाइज, म्हणून आज फिजिओथेरपिस्टला बोलवलंय. चला उठा, आवरून घ्या पटकन. तुझ्याकडून चूक झाली आहे, तुला मान्य आहे आनंदी. हो. मला चुकू दे. नाही हो, उठा उठा, चला लवकर उठा. उडाली ना आता झोप. उठा आता. चला उठा. उठा. चला 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 चला, खूप उशीर झाला. चला बरं. आई ग, गेला का गुडघा? हे ना बेलचा आवाज ऐकला की गुडघात कळ येते, अशी बारीकशी. उघड ग वर्षा. असं असं कर आणि आम्ही दार उघडतो. उघड ग, तेवढीच आईची सेवा. कर्णिक, डॉक्टर आले का? नाही, पोस्टमन. ठीक आहे,
काय ग वर्षा? किती सही करा? काय झालं? काय आलं पोस्टातून? आई थांब. बघू दे मला बघू दे. आई थांब. कोर्टाची मला बघू दे. कोर्टातून आले लेटर. थांब जरा बघूया का. आई थांब. कोर्टाची तारीख आली आहे 8 दिवसानंतरची. काय ग बाई, 8 दिवसात कसा बरा होणार राघव? दादाला खूप त्रास होतोय. तो इतक्या लवकर उभा राहील, इतक्या लवकर रिकव्हर होईल असं नाही वाटत आहे मला. बरं मला सांग, ते वकिली किती दिवसात शिकता येतं? काय? मी तेच विचारायला आले होते. मी शिकते ना वकिली, मला शिकायची आहे. हे बघ वर्षा, मला माहितीये की तुला सगळ्याचं टेन्शन आलंय, काय करावं काही कळत नाही, पण हे काय मध्येच? अरे खरंच म्हणते मी. म्हणजे ते म्हणतात ना की आपण स्वतःची केस स्वतः लढू शकतो, तसं करू शकते ना मी. अगं पण दादा आहे ना. त्याला नाही जमणार आहे नंदू, तुला का कळत नाहीये? पण तू का असा विचार करतेस? मला सांग, दादा असं काही बोलला नाही? उलट तो म्हणतोय की तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. नंदू पण मला दिसतंय ना, घरी नोटीस आली आहे कोर्टाची, 8 दिवसांनी तारीख आहे. तू मला सांग, 8 दिवसात कसा बरा होणार आहे दादा? अरे त्याला साधं बोलताही येत नाहीये. पाणी प्यायचं म्हटलं ना तरी त्याला स्ट्रॉ लागते. उभंही राहता येत नाही. तो कसा कोर्टात उभा राहणार सांग नंदू मला. बघ वर्षा, शांत हो. आणि असं 8 दिवसात नाही वकिली शिकता येत. आणि आपण दादाला पाहिलं ना की 8 वर्ष लागली त्यांना वकिली शिकायला, म्हणून ते एवढ्या मोठ्या केसेस लढतायत. हे बघ, तू दादावरती विश्वास ठेव. आणि अजून आहे ना, आठवडाभर आहे ना आपल्याकडे, करतील ते काहीतरी. मला तर काहीच खरं वाटत नाहीये नंदू. हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो ना. तुम्ही इथे काय करता? ते आम्ही म्हणजे मी अतुल भाऊ. नाही, मी त्यालाच भेटायला आलोय. क्लायंट आहे ना माझा. आत्ताच कळलं की 8 दिवस झाले आलेच नाही आहेत ते घरी. तुमचं काय काम आहे इथे? म्हणजे तुम्ही अतुलला भेटायला का आलायत? आनंदी, त्याला खरं सांगू नकोस हं? वर्षाचं सामान घ्यायला आलोय असं सांग. वहिनी, काहीतरी विचारलं मी. तुम्ही इथे कशा? ते आमच्या वर्षा त्यांचं सामान राहिलं होतं ना इथे, ते घ्यायला आले होते. आणि इथे येऊन कळलं की 8 दिवस झाले हे घरीच नाही आहेत. 8 दिवस? अच्छा, 8 दिवस याचा याच्या क्लायंटशी काहीच संपर्क नाहीये. तुमचा काही संपर्क? नाही, म्हणजे 8 दिवसात संपर्क करायची काही गरज पडली नाही. आनंदी, हा खोटं बोलतोय हे नक्की. अतुल कुठे आहे याला पण माहिती नाही, पण ह्याला अतुल सापडायच्या आधी आपल्याला सापडायला हवा. वर्षाताई, काय झालं? काही नाही, मी ते चहा करत होते. तुला काही हवंय का? नाही, हे आबांनी कोकमाचं तेल पाठवलं यांच्यासाठी, ते गरम करायला आले होते. अच्छा, थांब तुला मी गॅस रिकामा करून देते. ओ, काय करताय? काय आलं? गरम आहे ना भांड. आणि हे काय? चहा करत होता ना तुम्ही, दूध नाही, पाणी नाही. किती गरम होतं वर्षाताई, चटका लागला असतं तर. वर्षाताई, काय होतंय? काय झालं? आनंदी, मी विचार करत होते की ते कोर्टाची तारीख आली आहे, ते
दादाला कधी सांगायचं ग आपण? 5च दिवस राहिलेत ग आनंदी. वर्षाताई अहो मलाही कळत नाही. खरं सांगू तुम्हाला, डॉक्टर म्हणत होते की ह्यांना त्रास होईल, ताण पडेल, असं ह्यांना काही सांगायचं नाहीये. मला कळत नाही कधी सांगायला हवं आपण. हो कळतंय ग मला, पण मग केसचं कसं होणार? वर्षाताई हा चहा ठेवू तुमच्यासाठी? नाही नको, मी घेते नंतर का. चिंगी, चिंगी, इकडे इकडे. हो बाबा, कसा आहेस तू? तुला बरं वाटतंय ना? हे घे, खातोस ते हे? सोड. खा. आधी मला तुझ्याशी आनंदी, मला बोलायचं तिच्याशी. ए चिंगी, मला सांग, तुझी शाळा सुरू झाली? अरे बाबा, सुरू व्हायला अजून खूप वेळ आहे. वेळ आहे? अच्छा, मला सांग, किती तारखेपासून शाळा सुरू होणार आहे तुझी? 13. चिंगी, आज 17 तारीख आहे. काय? 13 तारीख निघून गेली? मला काही कळालं पण नाही. असं कसं कळालं नाही म्हणतेस तू? सतत मोबाईल मध्ये असतेस आणि तुला तारीख माहित नाही कधीपासून? इकडे आधी. अगं तू पहिले 4 दिवस मिस केलेले असते. 4 दिवसांमध्ये किती काही गोष्टी सांगितल्या असणार टीचरने तुला. हा, पोर्शन कधी कुठला आहे आणि बुक्स. ऐका तुम्ही, बरं नाही वाटत. अगं तिच्या टीचरचे मेसेजेस आलेत किती, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या. आपला पण किती गोंधळ होता, मी नाही का विसरले? चिंगी, तिला आधी थांबव, मला तिच्याशी बोलायचं आहे ना. शाळेचं तर करते, पुस्तकं आणखी. चिंगी, आधी इकडे. तुला माहिती तरी आहे की तुला आता नवीन नवीन काय काय गोष्टी लागणार आहे? हो, मला ना टेक्स्टबुक पाहिजे. थांब. आनंदी, नोट करून घे सगळं. हा, मला ना टेक्स्टबुक पाहिजे, नोटबुक पाहिजे, कंपास पाहिजे, वॉटर बॉटल पाहिजे, टिफिन बॉक्स पाहिजे, कंपास पाहिजे. सावकाश. एक टेक्स्टबुक, नोटबुक्स, कंपास बॉक्स, टिफिन आणि शूज. वॉटर बॉटल, शूज पाहिजे, सॉक्स पाहिजे, पेन्सिल, स्केच पेन, कलर पेन्सिल. ते कंपास बॉक्सचा संपूर्ण सेट पाहिजे. अहो माफ करा, मी तुम्हाला झोपेतून उठवतेय, पण राहवलंच नाही माझ्याने. काय झालं? हे बघा. तू बनवलंस? आत्ता? आता तिला हवं तसं नाहीये का हे दप्तर? आनंदी, त्यापेक्षाही सुंदर आहे. खरंच? चल, तुम्हाला सुद्धा राहत नाही, आपण हे आता चिंगीला देऊया. आता खूप खुश होईल ती. चल. बाबा, थँक्यू सो मच, तू मला बॅग दिली म्हणून. पण हे तू कसं केलं? तू खाली गेला होतास का? मग आई, तू बनवलंस ना? मला नाही माहिती बाबा, तुझ्या बाबांनी काहीतरी केलंय चिंगी. हा चिंगे, माझ्याकडे ना एक मॅजिक स्टिक आहे, जादूची कांडी. ती जादूची कांडी अशी फिरवली ना की आपल्याला हवं ते मिळतं. सांग, तुला अजून काय काय हवंय? सगळं आणून देईन तुला. बाबा, तू खरोखर जादू करेल.
चिंगी चला, शाळेत नाही का जायचंय? दादा, ही जादूची कांडी माझ्यासाठी पण वापरशील? कोर्टाची तारीख आली आहे दादा, 24 तारीख. अहो अहो मला माहिती तुम्ही चिडलात माझ्यावर, पण खरंच काळजीपोटी. कसली काळजी? नका नका घेऊ ही काळजी. मला त्या काळजीचा त्रास व्हायला लागलाय आता. असं का बोलताय तुम्ही? का बोलतोय म्हणजे? मला दिसत नाही घरामध्ये काय चाललंय ते? तुम्ही सगळेजण माझ्याशी कसे वागतायत ते? प्रत्येक जण माझ्याकडे मी अपंग असल्यासारखं माझ्याकडे बघताय असंच मला वाटायला लागलं आता. माझे हो असं नाहीये, असा विचार नका करू तुम्ही. असंच आहे. आणि ती का तुम्ही सगळे माझ्याशी असं वागताय? इतकं गोड गोड बोलताय, खूप छान छान माझ्याशी बोललं जातंय. मला कळत नाही का ते? मला अजिबात काही वाईट वाटणार नाही याची काळजी घेत असतो. का असं वागताय? घरामध्ये इतकं स्ट्रेसफुल वातावरण आहे, मला दिसत नाही ते? पण तरी माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या जातात हे सुद्धा मला कळतंय. माझी लेक माझ्याकडे पूर्वीसारखा हट्ट करत नाहीये. काय वाटत असेल मला? मला आता असंच वाटायला लागलं की मी पूर्ण निकामी झालोय. अहो असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला सगळं सांगत नव्हतो. नको, मला माझं काम करू द्या ना. कोर्टामध्ये जेव्हा हजर व्हायची वेळ येईल, काय माझ्याकडून तयारी असणार आहे माझी? सांग बरं. मला माहितीये कोर्टात उभं राहणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे ते. अहो पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला त्रास होईल, ताण पडेल, असं तुम्हाला काही सांगायचं नाहीये. तुमच्यासमोर असं काही वागायचं नाहीये. आनंदी, माझी काळजी करू नकोस. तुला काळजी करायची असेल तर ती वर्षाची कर. ती बघ किती घाबरली येते. मला माहितीये त्या खूप घाबरल्यात. मला जेवढी तुमची काळजी ना तेवढी त्यांचीही काळजी आहे. हो नका चिडू, माफ करा. मला खरंच तुम्हाला त्रास होईल म्हणून सांगितलं नाही मी. सगळं सांगितलं. मला एकटं सोड काही वेळेसाठी प्लीज. हो चिंगी शाळेत गेली? हो गेली. मी खायला घेऊन येते हा तुमच्यासाठी. आतून केसची फाईल पण घेऊन ये. अहो काय करताय तुम्ही? ते फिजिओथेरपिस्ट येतील आता. आधी व्यायाम करून घ्या, मग काय तुमचा तो अभ्यास असेल तो करा. आनंदी, त्यांचाच फोन. मी घेऊन येते खायला. हॅलो. सॉरी मॅम, आज मला यायला जमणार नाहीये. अर्जंट मला हॉस्पिटलला जावं लागणार आहे आज. अहो तुम्ही सांगितलं ना रोज व्यायाम करून घ्यायचा त्यांच्याकडून. हे बघा, तुम्हाला सगळे व्यायामाचे प्रकार मी दाखवले. आजच्या दिवस तुम्ही करून घ्या, उद्या मी येईन. मी असंही पुढे जाऊन तुम्हीच हे सगळं करून घेणार आहात. तसं नाही, काही चुकलं, त्यांना त्रास झाला तर. हे बघा, काही चुकणार नाही. जर त्यांना जास्तच दुखायला लागलं तर एक्सरसाइज थांबवा. ठीक आहे. काय झालं? अहो ते फिजिओथेरपिस्ट येणार नाहीत आज. त्यांचाच फोन होता. बरं आहे मग. मला मग माझं काम करता येईल. ती फाईल घेऊन ये. मी करून घेणार तुमच्याकडून व्यायाम. तिथे फिजिओथेरपी आहे आणि ते नाही येणार. तू कसं तुला जप. आनंदी, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. बरोबर करून घेईन तुमच्याकडून व्यायाम. चला. आहे का पण? मला कुठे करायचा आहे व्यायाम? तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जमेल. चला उठा. अशा अवस्थेत काय म्हणून कोर्टात उभा राहणार आहे मी? काय झालं? एक अक्षर नाही वाचता येत मला. डोळ्यांवर त्रास, ताण पडतोय एकदम. कसं काय कोर्टात राहणार आहे उभा? हो हो जमेल तुम्हाला? असं काय विचार करताय तुम्ही? जमेल. आपल्याला थोडा प्रयत्न करायला हवा ना. आता खूप दिवसानंतर वाचताय म्हणून कदाचित. हीच अवस्था जर का राहिली ना कोर्टात, मला काही दिसणार नाही. मला काय बोलू? मी काय बोलणार आहे? आणि अशाने केस हरणार. आणि तुम्हाला काही ते अरे नाही. ऐक वर्षा,
ते आता व्यायाम केला ना म्हणून तू काळजी नाही करायची. आपण केस, मी लढणार केस, आपण जिंकणार. तू अजिबात काळजी करू नको. दादा, मी नाही काळजी करत आहे अरे. आणि मी काळजी जरी करत असेल ना तरी केसची नाही करत आहे, तुझ्या तब्येतीची काळजी करते. कारण तू हा असा आजारी असताना तू माझ्यासाठी कोर्टात उभं राहून केस लढलेलं नकोय मला. खरं तर माझीच चूक झाली. सॉरी की तुझ्या या अवस्थेत मी तुला कोर्टात उभं राहून माझी केस लढण्यासाठी पुश केली. सॉरी दादा. वर्षते, तुम्ही पण काळजी नका करू. आपण आहोत ना सगळेजण यांच्यासोबत. सगळं नीट होणार बघा. असं समजा की ही केस आपल्याला सगळ्यांना लढायची. कोण आहात तुम्ही? अहो, मी ते इथे एका घरी आलो होतो. मला सांगा, तुम्ही पण इथेच राहता का? हो, मी केव्हाच या बिल्डिंग मध्ये गोल 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 फिरतोय. मला बाहेर जायचा रस्ताच सापडत नाहीये. मी या माळ्यावर अडकून पडलोय. मला प्लीज सांगा ना, इथून बाहेर कसं जायचं? अतुल भाऊ कुठे? म्हणजे तुम्ही पण अतुलला? माझ्या नवऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून हा माणूस पळून गेलाय. कुठे आहे तो? तुम्ही कोण? हा, मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. सांग, कुठे आहे अतुल भाऊ? अहो, खरं सांगतोय, मला माहित नाही कुठे गेलाय अतुल. उलट मीच त्याच्याकडे माझे उरलेले पैसे नेण्यासाठी आलो होतो. अहो, खरं सांगतोय मी. कसले पैसे? अहो, ते मी त्याचं एक काम होतं ना, त्याचे पैसे. कसलं काम? सांगतो. तुमच्या नवऱ्याला पकडायचं होतं आणि त्याच्याकडनं एक काही पुरावा होता ते घ्यायचं होतं. हे त्याचं काम होतं आणि ते मी केलं होतं. आणि त्यासाठी मला 2000 रुपये पण देणार होता, पण फक्त 500 रुपये दिले होते त्याने. बाकीचे पैसे दिले पण नाहीत. आता कुठे गायब झाला मला खरंच माहित नाही. त्यासाठीच आलो होतो. माझ्या नवऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं त्या माणसाने. त्या क्षणापासून माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली माहिती तरी का तुम्हाला? अहो, धड नीट चालता येत नाहीये त्यांना, नीट बोलता येत नाहीये. दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागलेत ते. त्यांच्या जीवाची किंमत तुमच्यासाठी फक्त 2000 रुपये. 2000 रुपयासाठी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकता तुम्ही? आनंदी शांत हो. या प्लॅनचा हा मूळ सूत्रधार नाहीये. हे बघ, याला ओरडून काही उपयोग नाही. याच्याकडनं फक्त माहिती काढून घे. अहो, खड्ड्यात गेली ती माहिती. कुठली माहिती गेली खड्ड्यात आनंदी? सांगा, कुठे आहे तो अतुल? सांग. बघा, मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी हे सगळं केलं. आनंदी, तुला याला जे काय विचारायचं ते विचारून घे, नंतर आम्ही बघतो याला. काय पुरावा होता अतुलच्या विरोधात? ह्यांच्याकडे काय महत्वाचा पुरावा होता की त्यामुळे तुम्ही ह्यांच्या जीवावर उठलात? अतुलचं याआधी लग्न झालं होतं. नाही, हे सगळे प्रयत्न केले ना आपण. मग हे प्रयत्न त्या वकिलाला माहिती असेल का? मग कुठल्या आत्मविश्वासाने तुम्ही म्हणताय की आपली केस तो वकील नीट लढू शकेल म्हणून? हे बघा, तुमचे कायदा कलम ह्यापेक्षाही ना इथे भावना जास्त महत्वाच्या आहे. ह्या एका भावाच्या भावना आहेत ज्याला तुमच्यातला वकील साथ दे. आनंदी, या सगळ्या गोष्टी कोर्टात सांगून केस जिंकता येत नसते. यासाठी जे जे काय करावं लागतं ना, मी काहीच करून ठेवलेलं नाहीये. मी काहीच लिहून ठेवलेलं नाहीये. जे काही लिहून ठेवलेलं ते माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. कसा काय मी कोर्टात उभा राहणार आहे? काय काय केस मी समोर सादर करणार आहे? सांग. वर्षात तुमच्यासाठी एक क्लायंट आहे का?
अहो तुमची बहीण आहे. वर्षा त्यांना किती त्रास झालाय, त्या अतुलने यांना किती त्रास दिला हे आपल्याला माहिती आहे ना. आपण सिद्ध करूयात ना कोर्टात सगळं. आणि ते सगळं सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे लागतात. हा मग शोधूयात ना पुरावा. हो ते मॅरेज सर्टिफिकेट. कुठलं सर्टिफिकेट? अतुलचं मॅरेज सर्टिफिकेट होतं ना तुमच्याकडे. त्याच्या विरोधातला पुरावा होता ना तुमच्याकडे. त्याने चोरण्याचा प्रयत्न केला. असं काय मी तुला सांगितलं होतं? हो सांगितलं होतं तुम्ही. त्याच्या विरोधात होता ना तुमच्याकडे पुरावा. आनंदी मला नाही आठवते काहीच. अहो असं कसं नाही आठवते? नीट विचार करा, आठवेल तुम्हाला. हे आठवते ग. ठीक आहे नंतर प्रयत्न करा, आठवेल तुम्हाला. हे असं आहे, काहीच आठवत नाहीये मला. नाही का आनंदी, वर्षाचं आयुष्य मी बरा होईन की नाही यावर मला नाही टाकायचंय. वर्षा, तुझा जो काही निर्णय असेल ना तो मी सांगेन राघवला. शेवटी तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे ना. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळा. आला राघव आला. ये रे राघवा ये. वर्षा ऐक, तुझी ही केस लढण्याची माझी आता अवस्था राहिलेली नाही. म्हणजे तिलाही तसंच वाटतं. म्हणजे त्या वकिलाशी संपर्क करते ती. पण मला आता प्रश्न पडलाय की तो वकील बरा आहे का. विराज समोर मी नाही दाखवलं काही, पण त्या वकिलाला मी ओळखतो. हुशार आहे. त्याच्या केसेस बद्दल मी वाचलेले आहे, त्याचे आर्ग्युमेंट्स मी वाचलेले आहेत. तू त्याला कॉन्टॅक्ट कर, तुझी केस त्याला लढू दे. कारण माझ्याच्याने काही होईल असं मला वाटत नाही. हॅलो. हा ऐक, उद्या आपल्याला कोर्टात जायचंय. आपल्याला म्हणजे तुला कोर्टात जायचंय. ही केस आपण जी घेतली ती माझ्याऐवजी दुसरा वकील लढेल, ही गोष्ट कोर्टामध्ये तुला मांडायची आहे. आता मी तर कोर्टात जाऊ शकणार नाहीये, तेव्हा तुलाच जाऊन हे सगळं करायचंय. तेव्हा उद्या आधी घरी ये, मी तुला लेटर देतो. ते लेटर कोर्टात जाऊन सबमिट कर. त्यांनी ठरवलेलंच आहे की ही केस नाही लढायची म्हणून. मी कितीही बोलले तरी ह्यांचा निर्णय बदलणार नाहीये. दादा स्वतःहून असं म्हणाले? हो, आणि ते मलाही पटतंय. कारण सगळंच त्रांगडं होऊन बसलंय. दादाला साधं वाचता सुद्धा येत नाही. वाचायचं म्हटलं की त्याच्या डोळ्यांना त्रास होतो. आणि तू या केसमध्ये लक्ष घाल, या केसचा अभ्यास कर, असं मी त्याला कसं सांगू रे. त्याच्या तब्येतीला प्रॉब्लेम नाही का होणार. पण एक बरं आहे की आता दादाच म्हणालाय की तू दुसऱ्या वकिलाकडे जा म्हणून. त्यामुळे एकदाचा ह्या केसचा निकाल लागेल आणि मी सुटीन त्यातून. वर्षा हे बघ, जेव्हा तुला गरज होती तेव्हा दादा तुझ्या पाठीशी उभे राहिले, दुसरा वकील नाही. नंदू, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता दादाचा ऍक्सिडेंट झालाय. अगं वर्षा, या केसमुळे दादांना बरं वाटेल. हे बघ, तुझ्यासाठी का होईना पण दादा ही केस लढले तर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. नंदू हे बघ, दादाने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे त्याच्या आयुष्यासाठी जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच अतुल पासून डिवोर्स मिळणं माझ्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. कळतंय का तुला? हे बघ वर्षा, तू त्यांची बहीण आहेस. तुझी ही केस लढण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले तेव्हा त्यांना ऍक्सिडेंट झाला होता की नाही. तेव्हा तू काय म्हणाली होतीस की माझी चूक झाली, मी त्यांना माझी ही केस लढायला भाग पाडली म्हणून म्हणाली होतीस ना. मग तू असा स्वार्थी विचार का करतेस आता? अरे कसला स्वार्थी विचार? दादाला पण हेच वाटतंय नंदू. कारण की ते तुझा विचार करतायत. तेच सांगतोय मी की तू सुद्धा त्यांचा विचार कर. मी त्याचा विचार करतेय, त्याची काळजीही घेतेय नंदू. आणि मला माझ्या आयुष्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि दादाची सुद्धा याला संमती आहे.
तुला नसेल कळत ना तर नको समजून घेऊस, पण मला नाही ऐकायचं आता काही तुझं. हे वर्षा, वर्षा, मला नाही का लढायची ही केस. मी नाही आग्रह करणार तुम्हाला. तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का? सांगा तुम्ही मला, मी मदत करायला तयार आहे. बस कसलाही विचार नका करू, त्रास होईल तुम्हाला. झोपता का आता? नाही येणार मला झोप. मी जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे की नाही मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. माफ करा, पण यापुढे आग्रह नाही करणार मी तुम्हाला. झोपा आता. झोपा. चला भेटून येऊ आपण. चला. नाही तसा म्हणजे तसा बरा आहे, पण तसा बरा नाही. म्हणजे काय डॉक्टर वगैरे आलेत का? नाही, डॉक्टर घेऊन गेले. काय आहे, त्याला भेटल्याशिवाय आम्हाला बरं वाटणार नाही. काय झालं? काय झालं? हळू. काय झालं? हा? काय झालं? शेजारचे आपल्या घरातली माणसं सोडून कोणालाही मला ह्या अवस्थेत बघण्यासाठी इथे यायची गरज नाही. ठीक आहे, मी सांगते. या तुम्ही. मी सांगते. हळूहळू हळूहळू. आलेच मी सांगते. शांत व्हा. त्या केला असता पण संध्याकाळी करायला. पण एकदा भेटून गेलो. नाही नाही असं काही नाही. काय झालं, भाऊजींना पाहिलं नाही आल्यापासून, हॉस्पिटलमधून आल्यापासून. आनंदी, हे बघा, ऐक ना, एकदा राघव भाऊजींना झालं ना, त्यांना भेटलं नाही. एकदा बघितलं ना की बरं वाटेल आम्हाला सगळ्यांना. बरोबर आहे तुमचं, पण आत्ताच आंघोळीला गेलेत ते. मी संध्याकाळी बोलवते ना तुम्हाला. आंघोळीला गेलेत का? नक्की बोलवशील? नक्की बोलव. भेटायचंय आम्हाला. नक्की सांगा. नक्की सांगा. चला संध्याकाळीच भेटू. हो नक्की. भाई ग, थकले मी. स्वतःच्या पायावरती उभं राहून मी केस लढली पाहिजे. मला स्वतः जाऊन आता माझी फाईल घेऊन यायला हवी. पटपट निवडणं, भूका लागल्या. तिचं झालं, होत आलं. मी काय खेळते का? निवडतेच आहे ना. राघवा, ए बाळा, काय हवंय का रे? नाही काय नाही, काय नाही. हे बाय माझे. अहो कशाला आलात तुम्ही बाहेर? काही हवं असेल तर मला सांगायचं ना तुम्ही. दादा, अरे तिथेच थांब, थांब तिथेच. तेच थांब. थांब, कोणी नाही यायचं. मी स्वतः आज जाणार आहे. कोणी नाही यायचं.
अहो काही हवंय का तुम्हाला? मला माझी फाईल हवी आहे, ती मीच घेणार. हा मग मी आणून देते ना तुम्हाला. नाही आनंदीने सांगितलं नाही यायचं कुठे. एकटा जाऊ शकतो. असं काय करताय बरं तुम्ही? प्लीज प्लीज मॅडम, माझ्या पायावर मी स्वतः जाणार. नाही मी सांगितलं ना कोणी पुढे यायचं नाही म्हणून. ए राजा त्रास होईल रे तुला. आई आई आनंदी थांबा तुम्ही जरा. त्याला जर कॉन्फिडन्स येतोय तर तुम्ही का थांबवताय त्याला? अहो खरा नाही येतो अजून म्हणून बोलतोय. राघवा अहो नाही मागे व्हा. कोणी पुढे यायचं नाही. असं काय करताय बरं तुम्ही? आई सांगा ना आई यांना. ए राजा ए राघवा. नाही कोणी यायचं नाही. मी एकटा जाईन. गेला ग बाई. त्याच्या पायाने गेला तो. बस झाला. आई आनंदी दादा चालायला लागला. हो ग बाई असाच लवकर बरा होऊ दे माझा लेख. मला आता कळत नाहीये की ही केस हँडओव्हर करू की नको. पण मी आता हा विचार का करतोय? मला माहितीये मी नाही लढू शकत ही केस. पण अशा अवस्थेत इथपर्यंत आलोय तर मी आनंदी म्हणते तसे ही केस माझ्यासाठी जोडली गेलेली आहे. मी सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यात. पण माझ्या बहिणीची केस मी जितक्या पोटतिडकीने लढेन तितक्याच पोटतिडकीने दुसरा कोणी लढेल का? दादा आज आपण जज साहेबांना फक्त तू ही केस लढणार नाहीयेस एवढंच सांगणार. हे बाय माझे अतुल विराज भाऊ सोबत. पण हे तर मला म्हणालेले अतुल कुठे मला माहिती नाही म्हणून. थँक्यू. ते मनीषाच्या बाबतीत तू जे केलंस ते माझ्या बहिणीच्या बाबतीत करायला निघाला होतास ना?
माझ्या बहिणीला न्याय मीच मिळवून देणार आहे. माझ्या बहिणीवर ज्याने अत्याचार केलेले त्याला शिक्षा सुद्धा मीच करून देणार आहे. आणि यासाठी मी दुसऱ्या कुठल्या वकिलांना काही अपॉइंट करत नाहीये. मीच ही केस लढणार आहे. ऍडव्होकेट राघव, तुम्हाला जर ही केस लढायची असेल तर वेळ वाढवून मिळणार नाही. केसची सुनावणी दिलेल्या तारखेलाच होईल. ओ मॅडम, त्याची अवस्था बघताय ना. 2-3 महिन्यानंतरची तारीख द्या, मला काही काही नाही. माय लॉर्ड, या केसच्या अभ्यासासाठी मला फार दिवसांची गरज नाहीये. तुम्ही जी काही तारीख दिलेली आहे त्याच तारखेला आम्ही केस लढणार. ऍडव्होकेट राघव, आर यू शुअर? म्हणजे ही केस तुम्हाला नक्की लढायची आहे ना? कारण कोर्टाला दिलेल्या पत्रात तुम्ही असं नमूद केलंय की तुम्ही ही केस ऍडव्होकेट संपत यांना हँडओव्हर करत आहात. येस येस माय लॉर्ड, हे खरं मी लेटर दिलं होतं, पण आता माझा निर्णय बदललेला आहे. ठीक आहे, मग यात फार काही बोलण्यासारखं नाहीच आहे. या केसची पुढची सुनावणी ही दिलेल्या तारखेलाच होईल. द कोर्ट इज ॲडजर्न. दादा केस नाही लढू शकणार आहे, तरी कशाला बोलला दादा की मी केस लढेन म्हणून? कळतंय? आता गायब होऊन चालणार नाही तुला. पुढच्या डेटला हजर राहायचं. चला. वहिनी, आपण ज्यांच्याकडे चाललोय ते आपल्याला मदत करतील का? नाही म्हणजे आधीच त्यांची अतुलपासून सुटका झाली तर कोर्ट कचेऱ्याच्या फंदात पडतील. हो, पण अतुलमुळे त्यांना त्रास झालाय ना. त्यांना असं वाटू शकतं की आपल्याला त्रास झाला तसंच दुसऱ्या बाईलाही त्रास होतो. आपण त्या बाईला मदत करायला हवी, अतुलला शिक्षा व्हायला हवी. वहिनी, त्यांना जर का कोर्टात जायचंच असतं तर अतुल जेव्हा त्यांच्याशी चुकीचा वागला किंवा त्यांचं लग्न मोडलं तेव्हाच त्या तक्रार करण्यासाठी गेले असते ना. आनंदी बरोबर बोलतोय हा. त्या बाईला ना नीट समजवलं पाहिजे, तिला साक्ष देण्यासाठी तयार केलं पाहिजे. आता तिची साक्ष सगळ्यात महत्वाची आहे. आपण समजावून सांगू त्यांना, कदाचित मदत करायला तयार होतील त्या. तसं झालं तर उत्तमच. मनीषाताई? हो, तुम्ही कोण? मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. राघव कर्णिक? हा, त्यांच्या बहिणीचं लग्न अतुलशी झालं होतं. ते आता डिवोर्स घेत आहेत. केस बद्दल बोलायचं होतं जरा तुमच्याशी. आत येऊ? आत बोलूयात आपण. मला नाही बोलायचंय, तुम्ही जा. वहिनी, त्यांनी काही ऐकून न घेता दरवाजा बंद केला. हो, पण आता आपण बोलायला हवं यांच्याशी. यांना मनवायला हवं साक्ष देण्यासाठी. काय करायचं आता? ताई, ताई, ताई उघडा बरं दार. मनीषा ताई, उघडा बरं दरवाजा, बोलायचं होतं तुमच्याशी. वहिनी, मला असं वाटतं की त्यांना बोलायचं नाहीये आपल्याशी.
पण असं कसं चालेल? आपल्याला बोलायलाच हवं त्यांच्याशी. आनंदी, तिच्यावरती प्रेशर टाकायला हवं. त्याच्याशिवाय ती दार नाही उघडायची. तू मोठ्याने बोल. तिला सांग की जोपर्यंत तू दार उघडणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. सांग तिला. आणि तिला हे पण सांग, शेजाऱ्या पत्रांना त्रास होईल, मग आम्ही जबाबदार नाही. बोल. वहिनी काय? कुठे काय? काहीच नाही. नाही, मी म्हणत होते की आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही, आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. त्या जेव्हा दरवाजा उघडतील तेव्हा उघडतील, आपण इथेच थांबूयात, आपण वाट बघूयात, पण आपण सगळं शांततेत सगळं सांभाळायचं. नंदू दादा, आपण कोणावर प्रेशर नाही टाकायचं, आपण इथेच थांबूयात. अहो उघडा ना मनीषा ताई, तुमच्याशी थोडं बोलायचंय, 5 मिनिटं बस. मनीषा ताई, मनीषा ताई, दार उघडा बरं. हे बघा, मी मोठ्याने बोलेला, मग शेजारी पाजारी जमतील. चालणार आहे का तुम्हाला? ते त्यांनी जर विचारलं ना मला की तुम्ही का आरडाओरडा करता, तर मी सांगेन इथे मी का आलीये म्हणून. त्या अतुलने तुम्हालाही त्रास दिलाय ना, आता तसाच त्रास माझ्या नांदवेला देतोय. मनीषा ताई, तुम्ही आम्हाला जर मदत केली ना, तर आम्ही आमच्या वर्षाताईंना आणि तुम्हालाही न्याय मिळवून देऊ शकतो. अहो, मदत करायला मी आधीही तयार झालेच होते. मी कोर्टात आले होते. माझ्या मनाविरुद्ध मी बोलायला देखील तयार होते, पण तुमचा नवराच आला नाही. अजून दादा कसा नाही आला? आपल्याला उशीर झाला ना तर ते ओरडतील नाही आपल्याला. वर्षा, अगं दादावर शर्ट चेंज करायला गेले होते ना. अरे वर जाऊन शर्ट चेंज करायला किती वेळ लागतो? एव्हाना यायला हवा होता. बघ, दादा वकील आहेत, त्यांना कोर्टातले सगळे रूल्स वगैरे माहिती आहेत. येतील, वेळेत येतील. माझा मुलगा वेळेचा पक्का आहे, काही सांगायची गरज नाही, येणार तो. जरा जास्तच उशीर होतोय का ग त्याला? हो आई. हे बघ, आनंदीचा फोन आला. ती पूजा करून इकडे यायला निघाली आणि दादाचा अजून पत्ता नाही. उचल तर. पड पड पड. हा बोल आनंदी. वर्षाताई. हा बोल ना, काय झालं? वर्षाताई, यांचा अपघात झाला. काय काय बोलतेस तू? बिल्डिंग वरून खाली पडलं, खूप लागलं यांना. मला काहीच सुचत नाही. मी यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन आली. तुम्ही ताबडतोब या इथे हॉस्पिटल मध्ये. आईंना पण घेऊन या, मला काहीच कळत नाही. वर्षाताई, काय करू मी? हो हो आनंदी, तू रडू नकोस. आम्ही लगेच येतो. काय झालं? आई काय झालं मला सांग. आई, दादाचा ऍक्सिडेंट झालाय. आनंदी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलीये. तू चल, आपल्याला लगेच निघायला हवं. चल. अरे देवा, वकील साहेब कुठे राहिलेत? त्यानंतर मी त्यांच्या फोनची देखील वाट बघितली, पण त्याचा फोन पण आला नाही. आणि मी करत होते तर त्यांचा फोन बंद येत होता. मला काहीच कळेना की काय झालंय त्यांच्यासोबत. म्हणजे मला असं वाटलं की अतुलला ते देखील घाबरले आणि त्यांनी केस मागे घेतली की काय. मग मला सांगा, अशा परिस्थितीत मी माझा जीव कसा धोक्यात घालणार? आनंदी, त्यांचा गैरसमज झालाय. ज्या दिवशी राघवनी त्यांना कोर्टात बोलवलं ना, त्याच दिवशी नाही का राघवचा ऍक्सिडेंट झाला, अतुलनी पाडलं. ते सगळं यांना खरं सांगायला हवंय. ताई, तुम्हाला जी भीती वाटते ना, ती अगदी योग्य. मी तयार आहात ना तुम्ही? ठीक आहे. आत. आनंदी, मनीषा ताई, वर्षा ताई. थँक्यू मनीषा, तुम्ही माझ्यासाठी इथे आलात. आपल्या दोघींचं आयुष्य फार काही वेगळं नाहीये. फक्त तुम्ही कदाचित त्यातून सुटलायत आणि मी सुटण्याचा प्रयत्न करते.
खरंच तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये मला. कोण म्हणतं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या दुःखाचं कारण असते. तुमच्यासारख्या आनंदीसारख्या स्त्रिया नाही पाहू शकत दुसऱ्या बाईचं दुःख, आणि म्हणूनच तुम्ही दोघी आज माझ्या बरोबर इथे आहात. खरंच खूप खूप थँक्यू. मनीषा मॅडमला आत बोलवलं. हो 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 ताई, जाऊयात आत. माय लॉर्ड, मी आता एका अशा व्यक्तीला कोर्टात बोलवू इच्छितो. मिस्टर अतुल यांच्यामुळे खूप काही सहन केलेलं आहे, खूप काही भोगलेलं आहे. त्यांना आपल्या कोर्टामध्ये बोलवायचं आहे, तर आपण त्यासाठी परवानगी द्यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू माय लॉर्ड. मनीषा, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे वकील मित्र साक्षीदाराला आधीच माहिती पुरवत आहे. ऍडव्होकेट राघव, साक्षीदाराला असे प्रश्न विचारा ज्याची उत्तरं त्याच देतील. तुम्ही ती देऊ नका. सॉरी माय लॉर्ड. थँक्यू मॅम. मनीषा मॅम, कोर्टाला सांगा या माणसाशी तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा संसार कसा सुरू होता. प्लीज मनीषा मॅम, आम्हाला सांगा तुमचा संसार कसा सुरू होता. आमचा संसार एवढा काही सुखाचा नव्हता. हे मला त्रास द्यायचे असं सगळ्यांना वाटतं, पण असं काहीच नव्हतं. आमचा संसार अगदी व्यवस्थित होता. काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट मला डिवोर्स हवा होता. तो यांनी लगेच दिला. काहीच प्रॉब्लेम नाही केला, काही त्रासही दिला नाही. मला तुम्ही तुमच्या बहिणीसाठी साक्ष द्यायला इथे बोलवलंय, अगदीच मान्य आहे, पण मला यांच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये. सॉरी. मनीषा कुठे आहे? गेल्या त्या.
किती विक्षिप्त माणूस आहे का हा. याला बघूनच भीती वाटते. ती मनीषा सुद्धा याला घाबरूनच काही बोलू शकली नसेल. आनंदी, आता काय करायचं ग? मनीषा तर निघून गेली. बघा, ह्याची शिक्षा आत्ताच मिळाली त्यांना. ह्याची पण शिक्षा मिळेल लवकरच. तुम्ही काळजी नका करू. मी ही केस जिंकणार अशी भीती वाटते का तुला? हे बघ विराज, कॉलेजमध्ये असताना आपल्यामध्ये स्पर्धा असायची. मला चांगलं आठवत आहे. तुझ्याकडे खूप पैसा होता, तुझ्याकडे तुझ्या वडिलांचं नाव होतं. पण कॉलेजमध्ये पहिला यायचो मी, या गोष्टीचा तुला त्रास व्हायचा. तू त्रास तू दाखवायचा नाहीस. रमाने तुला नाकारून माझी निवड केली, या गोष्टीचा तुला त्रास होऊ लागला. पण आता या सगळ्या गोष्टींचा राग तू माझ्या बहिणीच्या केसवर काढणार असेल तर तुझ्या बाबांची दिलेली शिकवण तू विसरत चाललायस. काय ना राघव, कुठलाही वकील हा केस ही जिंकण्यासाठी, आणि मी ही केस जिंकण्यासाठीच घेतली ऍट एनी कॉस्ट. आणि तुझ्यासमोर केस जिंकायची मजा काहीतरी वेगळीच आहे ना. लक्षात घे, तू जर का ही केस खरंच जिंकलास तर तू अशा माणसाला रिप्रेझेंट करतोयस की जो माणूस बायकांना आपल्या हातचं खेळणं समजत आलेला आहे. त्यांच्यावर अत्याचार करणं त्याला मजा येते त्यात. लक्षात येते का? ही सहल आयुष्यभर तुझ्या मनात राहील विराज. आणि मी तुला चांगलं ओळखतो, तू वाईट माणूस नाहीयेस. पण मला हे कळत नाही की ही केस तू का घेतलीयस. तू इतका नामी वकील आहेस, पण तरी सुद्धा ही केस तू घेतलीयस. तुला मला हरवायचंय. मला हरवून तुला काय मिळणार आहे? मला खरंच काही कळत नाहीये. आणि खरंच जर का तू जिंकलास ना तर एका अशा माणसाला तू समाजात मोकाट फिरू देणार आहेस जो माणूस पुन्हा कुठल्या तरी स्त्रीला तो आपली शिकार करेल, तिच्यावर अत्याचार तो करत राहील, पुन्हा तो कोणाचं तरी एक कुटुंब उद्ध्वस्त करेल. हे तुला चालणार नाही. हे बघ, खरंच जर का असं घडलं तर मित्रा, माणूस म्हणून तू हरणार आहेस. अशी कशी नाही म्हणाली ती मनीषा? तुला बोलली होती ना मी देईन साक्ष म्हणून. हो, पण घाबरल्या त्या अतुलने त्यांना एवढा त्रास दिला असेल ना, अजूनही त्यांच्या मनातली भीती गेली नाही. आई, काही झालं तरी त्या अतुलला शिक्षा ही मिळायलाच हवी. आणि दादा, तू नको काळजी करूस, कारण तू तुझ्याकडून किती प्रयत्न केलायस या केससाठी हे मला माहितीये. आता ती मनीषा नाही कोर्टात साक्ष देऊ शकली, नाही बोलू शकली, याला आपण नाही ना काही करू शकत. त्यामुळे आपण जरी ही केस हरलो तरी त्याचं गिल्ट तू घेऊ नकोस. हा हो दादा, जास्तीत जास्त काय होईल, अतुल वर्षाला डिवोर्स देणार नाही आणि आमचं लग्न होणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की माझं वर्षावरचं प्रेम कमी होईल. कसं आहे की सगळ्यांच्याच आयुष्यात लग्न होऊन सुखी संसार करता येतो असं नाही होत. दादा, तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. खरंय राघवा, हे बघ, एवढं सगळं होऊ नये, एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू नये, तू केस लढवण्यासाठी उभा राहिलास हे कमी नाही रे आमच्यासाठी बाबा. खूप आहे, खूप आहे. नाही त्या कोर्टाने अतुलला शिक्षा दिली ना, आणि त्या अतुलने नाही आपल्या वर्षाला घटस्फोट दिला तरी आपण वर्षाला त्याच्याकडे नाही पाठवायचं. ती आपल्या घरीच राहील.
खरं खरं सांगा, पुढे काय करणार आहात तुम्ही? मला माहिती आहे तुमच्याकडे काहीतरी उत्तर नक्कीच असणार. हा आहे ना? या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच असणार की मनीषा त्यांनी कोर्टात साक्ष दिली नाही तर पुढे काय करायचं. काहीतरी पुरावा आहे ना तुमच्याकडे? तुम्हाला माझी मदत हवी असेल तर सांगा ना मला. कोणाला भेटायचंय का, कोणाशी जाऊन बोलायचंय, मी करेन तुम्हाला मदत. आणि असं अचानक का निघून आलात तुम्ही? भाषा त्यांची मस्करी करायची होती का तुम्हाला? चला सांगा, काय पुरावा आहे तुमच्याकडे की त्या पुराव्याबद्दल तुम्हाला सांगायचं नाहीये मला? अहो सांगा ना. ते माझ्याकडे काहीच नाहीये. ती मनीषा कोर्टामध्ये येऊन साक्ष देणार याखेरीज माझ्याकडे काहीच नाहीये. मी साक्ष फिरवली. आता कोर्टामध्ये पुढे जाऊन काय बोलणार आहे, काय करणार आहे, मला काहीच माहित नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मला जे काही माहित होतं ना मी तुम्हाला सगळं सांगितलंय हो. आणि त्यानंतर मी त्याला भेटायला देखील गेलो नाहीये. हे बघा, मला अजून काही माहित नाहीये. आणि आज दादा बोलताय, त्या दिवशी एवढं खडसावून विचारलं त्याचं काय? मग मी रागात नसेल का त्या दिवशी? सांग बरं तुम्हाला. हो ठीक आहे, तेही समजू शकतो. बोला, काय बोलायचंय? आता मी तुला दादा म्हणाले, तू ऐकलंच ना माझं, थांबलास तू. अजून एक छोटंसं काम आहे तुझ्याजवळ, ऐकशील माझं? काय? आमच्यासाठी कोर्टात येशील तू? हे बघ, तुला माहिती ना अतुल विरोधात कोर्टात केस चालू आहे. हो, तो परत आलाय ना? अहो पण त्याने माझे अजून पैसेच दिले नाहीयेत. देणार पण नाही तो तुला पैसे. पैसे देण्याचा त्याचा कधी उद्देशच नव्हता. तुला हे चांगलंच माहितीये ना? हो, चांगलंच कळलंय ना तो माणूस कसा आहे ते. हे बघ, त्याने जे केलं ते चुकीचंच आहे ना? हो, फार चुकीचं केलंय त्याने. त्यांना म्हणजे तुमच्या मिस्टरांना वरून पाडायचा काही प्लॅन नव्हता, पण त्याच्या चुकीमुळेच झालं हे सगळं. म्हणजे त्यानेच पाडलंय खाली त्यांना. मला तर फक्त त्याच्याकडनं पुरावे गोळा करायचे होते. माझी यात काही चूक नाहीये. हो, खरंच सांगतोय मी. तुला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. बरोबर बोलताय तुम्ही. त्याला ना जेलमध्येच टाका तुम्ही. हे बघ, त्यासाठीच विनंती करायची होती तुझ्याकडे. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यात खरं तर तुझी काही चूक नाही, पण ह्यांच्या बाबतीत चुकीचं घडलं ना. तुला पण मान्य आहे ना हे? हे बघ, तुला तुझे 2000 रुपये मिळाले नाही त्याचा इतका त्रास होतोय तुला, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला वरून खाली पाडलं. त्याचा माझ्या नवऱ्याला, मला, माझ्या कुटुंबाला किती त्रास होत असेल याची कल्पना तरी आहे का तुला? हो, पण ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं काय हवंय ते सांगा. मी यात काय मदत करू शकतो तुमची? माझा नवरा खाली कसा पडला, त्या दिवशी नक्की काय घडलं हे कोर्टात येऊन एकदा सांगतो. साक्ष दे, बस एवढंच हवंय मला, बाकी काही नकोय तुझ्याकडून. नाही 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 नाही. अहो ताई, काय बोलताय काय तुम्ही? अहो, हे जर अतुलला कळलं ना तर मला सोलून काढेल तो. आणि ते तर सोडा, जर हे मी कोर्टात सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी अतुल सोबत होतो, हे जर कोर्टाला समजलं तर कोर्ट मला दोषी समजेल ना. नाही नाही नाही. आणि मला एक सांगा बरं, जर कोर्टाने मला शिक्षा दिली तर मी काय करू? मी एक काम करते, मी माझ्या नवऱ्याला सांगते ना काहीतरी, तुझ्या शिक्षा कमी करायला सांगते. तू ये ना, एकदा साक्ष दे. तू काळजी नको करू, तुला काही